नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती ग्रुप डी आर-आर-बी ग्रुप डीचा जो आज झालेला पेपर आहे, तर आज झालेल्या पेपरमधील म्हणजे दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजीचा आजचा हा पेपर असणार आहे. या पेपरमध्ये शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 मधील प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत. बघा, जी-के आणि करंट अफेअरचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि पॅटर्न कशा पद्धतीचा आहे, पॅटर्नमध्ये बदल झाला का, हे सर्व घटकांची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ बघण्यापूर्वी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रो. बघा, या ठिकाणी आजच्या शिफ्ट मधील पहिला प्रश्न काय होता. बघा, कॉप वरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता विद्यार्थी मित्र. ओके, सीओपी जे आहे या ठिकाणी कॉप 30 वरती आपल्याला प्रश्न विचारला जातात. बघा, 2025 मध्ये कॉप 30 हवामान शिखर परिषद कोठे आयोजित केली जाईल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता. ओके, बघा या ठिकाणी म्हणजे आता हे वर्ष सर या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाणार होती. ओके, कुठे आयोजित झाली, तर न्यूयॉर्क USA, पॅरिस फ्रान्स, दुबई UAE आणि बेलेम ब्राझील. तर विद्यार्थी मित्र, ही परिषद कुठे आयोजित झाली होती, तर बेलेम ब्राझील या ठिकाणी ही परिषद होती. ओके, पर्याय क्रमांक 4 बेलेम ब्राझील हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपण स्पष्टीकरण समजून घेऊया. ही जी परिषद आहे कॉपची, बेलेम ब्राझील या ठिकाणी होती, ब्राझील मधील बेलेम या ठिकाणी. बघा, पॅरिस करारातील जे उद्दिष्ट होते त्या उद्दिष्टावरील जागतिक प्रगतीचा आढावा घेणे आणि हवामान कृती वचनबद्धता मजबूत करण्यासाठी कॉप 30 ही शिखर परिषद असते. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला हा लोगो या पद्धती दिसते की ब्राझील बेलियम. ओके, ब्राझील बेलियम या ठिकाणी होती. विद्यार्थी मित्र, तुम्हाला ही पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. तत्पूर्वी आपलं चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. ओके, आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे विद्यार्थी मित्र. एक वेळ बघा, प्रश्न काय पुढचा. कॉप नंतर अजून एक महत्वाची आहे ती म्हणजे क्वाड. ओके, क्वाड देशांचा प्रथम संयुक्त लॉजिस्टिक सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे होता. ओके, बघा कोणत्या ठिकाणी झाला, ऑस्ट्रेलिया, भारत, अमेरिका की UAE. तर विद्यार्थी मित्र, हा जो संयुक्त सराव होता हा झाला विद्यार्थी मित्र अमेरिका या ठिकाणी. कुठे झाला, हा झाला अमेरिकामध्ये. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 अमेरिका हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, पहा या ठिकाणी स्पष्टीकरण समजून घेऊया. ठिकाण आहे अमेरिका. सहभागी देश कोणकोणते होते, यामध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया. ओके, क्वाड मध्ये काय या ठिकाणी हे 4 देश येतात. बघा, द क्वाड या ठिकाणी भारत, ओके, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान असे 4 देश या ठिकाणी आहेत विद्यार्थी मित्र. क्वाड मध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे, तर असा प्रश्न जर आता लक्षात द्या, 4 देशांचा समावेश यामध्ये क्वाड मध्ये होतो. आता याचा उद्देश काय आहे, तर नैसर्गिक आपत्तीमध्ये जलद प्रभावी मानवी मदत पोहोचवणे हा याचा प्रमुख उद्देश आहे. ओके, आणि ही जी क्वाड आहे विद्यार्थी मित्र, या क्वाडचा प्रत्यक्ष मैदान लॉजिस्टिक सराव हा पहिला आहे. ओके, किती आहे या ठिकाणी, फर्स्ट या ठिकाणी आपण म्हणू शकतो, हा पहिलाच आहे. आणि क्वाड कोऑर्डिनेटर सिक्युरिटी डायलॉग ज्याला म्हणतात क्वाड. ओके, कोऑर्डिनेटर सिक्युरिटी डायलॉग. यामध्ये आपल्याला माहित आहे की भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 लोकशाही देशांचा अनौपचारिक हा गट आहे. ओके, औपचारिक आहे का नाही, अनौपचारिक असा हा गट आहे. आणि क्वाडची स्थापना कधी झाली रे, तर क्वाडची स्थापना ही 2004 मध्ये झालेली होती. ओके, बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण सविस्तर स्पष्टीकरण या ठिकाणी बघितलेलं आहे, जेणेकरून या टॉपिकवर जर तुम्हाला पुढील प्रश्न आला तर तुमचं त्या ठिकाणी चुकता कामा नाही. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. आणि अजून महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला ही जी प्रश्नांची पीडीएफ आहे, ही पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. पीडीएफ डाउनलोड करण्याकरता करायचं काय, तुम्ही आपलं चॅनल सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी लिंक, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे. तुम्हाला सर्व पीडीएफ, यापूर्वीचे पीडीएफ देखील त्या ठिकाणी मिळून जातील. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा. दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस, ओके, राष्ट्रीय ग्राहक हक्क सेवा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो. ओके, हा कधी साजरा करण्यात येत असतो विद्यार्थी मित्र, पर्याय बघा, 22 डिसेंबर, 24 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 28 डिसेंबर. तर कधी साजरा केला जात असतो हा, तर हा दरवर्षी विद्यार्थी मित्र 24 डिसेंबरला साजरा केला जातो. ओके, कधी, 24 डिसेंबर. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 24 डिसेंबर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI व्हायब्रन्सी निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे. ओके, भारत या ठिकाणी कितव्या क्रमांकावरती आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्र. बघा, पहिला, दुसरा, तिसरा की चौथा. तर या ठिकाणी आपला भारत देश जो आहे, भारत देश हा कितव्या स्थानावर होता, तर भारत देश हा 3ऱ्या स्थानावरती होता. ओके, 3रा क्रमांक भारताचा होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 तिसरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्र, जो पहिला क्रमांक आहे, ओके,
पहिल्या क्रमांकावरती कोणता देश होता? तर पहिल्या क्रमांकावरती देश आहे अमेरिका. ओके. दुसऱ्या क्रमांकावरती कोणता आहे? दुसऱ्या क्रमांकावरती चीन आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती आपला भारत देश येत. ओके. बघा एआय संदर्भात आहे विद्यार्थी मित्रो. एआय आर्टिफिशियल या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय व्हायब्रन्सी निर्देशांक हा आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. जगातील पहिले स्वायत्त शिपयार्ड कोठे स्थापन झाले आहे? ओके. जगातील पहिलं जे स्वायत्त शिपयार्ड आहे कोठे स्थापन झालेलं आहे? पर्याय बघा आसाम, गुजरात, राजस्थान की आंध्र प्रदेश. तर जगातील पहिलं जे स्वायत्त शिपयार्ड आहे हे विद्यार्थी मित्र आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. बघा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया विद्यार्थी मित्र. आपण स्पष्टीकरण बघायचं काय आहे? तर या प्रकल्पामुळे काय होणार आहे याची आपण थोडीशी माहिती अभ्यासूया. या संरक्षण प्रकल्प काय संरक्षण आणि व्यावसायिक सागरी क्षेत्रातील स्वदेशी क्षमतांमध्ये लक्षणीय बळकटी येईल अशी अपेक्षा आहे. तसेच स्वायत्त महासागर तंत्रज्ञान भारताला जागतिक स्तरावर काय आघाडी मिळण्यात महत्वपूर्ण आहे. याचा उद्देश काय बरं? तर पृष्ठभाग आणि पृष्ठभागाखाली स्वायत्त प्लॅटफॉर्म विकसित करणे जेथे एआय, रोबोटिक्स आणि रिअल टाइम डेटाचा वापर केला जाईल. आणि याचं महत्व काय आहे तर भारताची सागरी तंत्रज्ञान क्षमता वाढवणे, संरक्षण व व्यावसायिक क्षेत्रासाठी स्वायत्त प्रणाली विकसित करणे हे याचं महत्व आहे. ओके. बघा विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी एक वेळ व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके. आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके. चलो यानंतर पुढे बघा ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही काय करायचं आहे? सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून पीडीएफ डाउनलोड करायची आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन. यानंतर पुढचा प्रश्न बघा. त्रिसेवेच्या पूर्व प्रचंड प्रहार सराव. ओके. त्रिसेवेचा पूर्व प्रचंड प्रहार सराव कोठे आयोजित करण्यात आला होता? हा कोठे झाला सराव? महाराष्ट्र, तामिळनाडू, अरुणाचल प्रदेश की राजस्थान. तर हा जो सराव होता विद्यार्थी मित्रो हा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? तर हा आयोजित झाला होता विद्यार्थी मित्रो अरुणाचल प्रदेश या ठिकाणी. ओके. पर्याय क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. अरुणाचल प्रदेश हा सराव झाला होता. याला काय म्हणतात? त्रिसेवा. लक्षात द्या त्रिसेवा. याचा काय पूर्व प्रचंड प्रहार. ओके. अरुणाचल प्रदेशमध्ये काय आपल्याला म्हणतात? प्रचंड प्रहार. लक्षात घ्या अरुणाचल प्रदेशवर काय झाला रे? प्रचंड प्रहार झाला. या ठिकाणी हा सराव कुठं? अरुणाचल प्रदेश. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर हा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो. प्रो कबड्डी लीग. ओके. काय? प्रो कबड्डी लीगच्या 12व्या आवृत्तीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? ओके. प्रो कबड्डी या ठिकाणी वरती आपल्याला प्रश्न आहे प्रो कबड्डी. आता ही जी लीग आहे ओके याची किती आवृत्ती होती? 12वी आवृत्ती होती. मग कोण जिंकलाय? बँगलोर बुल्स, पटना पायरेट्स, दबंग दिल्ली की पुणेरी पलटण. तर या ठिकाणी विजेता कोण आहे विद्यार्थी मित्र? तर विजेता आहे या ठिकाणी कोण? लक्षात द्या तर दबंग दिल्ली. ओके. कोण आहे? दबंग दिल्ली या ठिकाणी विजेता आहे. ओके. बघा या ठिकाणी खूप महत्वपूर्ण माहिती आपण बघूया विद्यार्थी मित्र. पहा या ठिकाणी विजेता कोण आहे रे? तर विजेता आहे दबंग दिल्ली. विजेता कोण आहे? दबंग दिल्ली. दबंग दिल्ली ही आहे विजेता. आणि यासोबतच एक महत्वपूर्ण म्हणजे उपविजेता कोण ठरला हे देखील महत्वाचं आहे. ओके. विजेत्यासोबतच कोणता आहे? तर उपविजेता देखील महत्वाचा असतो. आणि हा उपविजेता कोण ठरला आहे? तर उपविजेता ठरलेला आहे विद्यार्थी मित्र ठिकाणी लक्षात द्या. उपविजेता कोण आहे? तर पुणेरी पलटण. ओके. उपविजेता कोण ठरलेला आहे? पुणेरी पलटण जी आहे ही त्या ठिकाणी उपविजेता ठरली आहे. ओके. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र आजच्या शिफ्टमध्ये जर आपल्याला या ठिकाणी आज जर आपल्याला विजेता विचारला असेल तर उद्याला आपल्याला नक्कीच उपविजेता विचारण्याचे चान्सेस आहे. ओके. त्याच्यामुळे उपविजेता कोणता आहे? तर पुणेरी पलटण हा या ठिकाणी उपविजेता आहे. ओके. चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. खालीलपैकी कोणते राज्य ओके कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री सुख शिक्षण योजना ओके मुख्यमंत्री सुख शिक्षण योजना सुरू केली आहे? आसाम, गुजरात. पर्याय बघा या ठिकाणी आसाम, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र. कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर ही सुरू केली आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा हिमाचल प्रदेश. ओके. कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? ही हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने सुरू केलेली आहे. ओके. बघा खूप महत्वपूर्ण प्रश्न होता या ठिकाणी. कोणता आहे? तर हिमाचल प्रदेश. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. हिमाचल प्रदेशने ही सुरू केली होती. बघा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. याचं काय आहे तर विधवा, निराधार ज्या महिला आहेत किंवा घटस्फोटित स्त्रिया ओके घटस्फोटित स्त्रिया यांना अपंग पालक यांच्या मुलांचे शिक्षण आणि कल्याणासाठी आर्थिक मदत करणे याकरता
जी आहे हिमाचल प्रदेश या सरकारने काय तर मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना राबवलेली आहे. ओके, याकरता कोणती योजना राबवण्यात आलेली आहे तर मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना. मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना. ओके, मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना ही याकरता राबवण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढील प्रश्न बघा. पहिला दीनानाथ मंगेशकर. ओके, पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे? बघा ऑप्शन्स पहा या ठिकाणी. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, धर्मेंद्र दास, रतन टाटा आणि नितीन गडकरी. या ठिकाणी आपल्याला काय विचारलं? पहिला विचारलेला विद्यार्थी मित्र. पहिला कोणाला देण्यात होता तर देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना पहिला देण्यात आलं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, कोणाला दिलेला आहे तर नरेंद्र मोदीजी यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पहिला विचारलेला होता विद्यार्थी मित्र आपल्याला ठिकाणी. बघा या ठिकाणी याची सुरुवात कधी झाली तर या पुरस्काराची सुरुवात ही 2022 मध्ये झाली होती आणि पहिला जो आहे 2022 हा देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना मिळाला होता. त्यानंतर 2023 मध्ये काय तर हा दुसरा. ओके, 2023 मध्ये दुसरा हा आशा भोसलेजी यांना मिळाला. 2024 मध्ये तिसरा जो पुरस्कार आहे ओके तिसरा हा ज्येष्ठ अभिनेते श्री अमिताभ बच्चन यांना मिळाला आणि 2024 मधला कुमार मंगलम बिर्ला यांना हा मिळालेला आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. ओके विद्यार्थी मित्र, तुम्हाला याची ही पीडीएफ देखील डाउनलोड करता येणार आहे. पीडीएफ डाउनलोड करण्याकरता सर्वांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये मला पीडीएफ मेसेज करायचा आहे. पीडीएफ मेसेज करून द्या, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करून दिल्या जाईल. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा. कोणत्या राज्यात NHAI ने NH45 ओके NH45 वर भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता सुरू केला आहे? ओके, बघा भारतातील पहिला काय म्हणतात या ठिकाणी वन्यजीव सुरक्षित रस्ता. ओके, कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? कोणत्या राज्यात आहे? आसाम, गुजरात, राजस्थान की मध्य प्रदेश? तर हा विद्यार्थी मित्र कुठे झालेला आहे तर हा मध्य प्रदेश या ठिकाणी झालेला आहे. ओके, कोणत्या राज्यात झालेला आहे? मध्य प्रदेश या ठिकाणी हा झालेला आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न? चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारताने कोणत्या देशासोबत इनोव्हेटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज हा उपक्रम राबवलेला आहे? ओके, बघा तत्पूर्वी आपल्याला विद्यार्थी मित्र खूप महत्वपूर्ण माहिती आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. यामध्ये आजचे जे काही प्रश्न होते हे प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये पाठवायची आहेत. ओके, बघा भारताने कोणत्या देशासोबत इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज हा उपक्रम सुरू केला आहे? ऑस्ट्रेलिया, भारत, अमेरिका की UAE? तर विद्यार्थी मित्र हा जो आहे भारताने अमेरिका या देशासोबत सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 अमेरिका हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, अमेरिकेसोबत भारताने काय इनोव्हेटिव्ह ऑन क्रिएटिव्ह अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी सोबत हा केलेला आहे. बघा आता काय आहे नेमकं याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. याच्या माध्यमातून इंटेटिव्ह अँड क्रिटिकल इमर्जिंग टेक्नॉलॉजीज यामध्ये सहकार, सरकार, व्यवसाय आणि शैक्षणिक संस्थांमधील धोरणात्मक तंत्रज्ञानाची भागीदारी आणि संरक्षक आणि औद्योगिक सहकार्य हे वाढवणार आहे. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने रिअल टाइम सोर्स असेसमेंट सुपर साइट सुरू केली आहे? ओके, कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? बिहार, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली की महाराष्ट्र? तर या ठिकाणी कोणी केली आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र दिल्ली. ओके, दिल्ली. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, बघा याचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया. काय आहे? प्रदूषणाचा सामना करण्यासाठी दिल्लीने रिअल टाइम सोर्स असेसमेंट सुपर साइट ओके ही सुरू केली आहे, ज्याचं उद्दिष्ट काय तर प्रदूषणाच्या स्रोतांची अचूक माहिती तासभराने घेणे आणि पुढील 3 दिवसांचा अंदाज घेणे, जेणेकरून प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करता आल्या पाहिजे. बघा दिल्लीमध्ये जे काही प्रदूषणाची समस्या आहे
त्या प्रदूषणाच्या समस्येचं काय, त्याचा तपशील हा तासभरासाठी शेअर करणे आणि पुढील 3 दिवसाचा अंदाज घेणे, की पुढील 3 दिवसात वातावरण कसं असेल, प्रदूषण कुठल्या पद्धतीचं राहील, या दृष्टिकोनातून हा सुरू करण्यात आलेला आहे. ओके, चलो. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. काय, पुढील पावसाळ्यापूर्वी मध्य प्रदेशातील वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प, ओके, मध्य प्रदेशातील वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या प्राण्याचे अधिवास बनवण्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी आहे? ओके, पर्याय बघा या ठिकाणी, बिबट्या, मांजर, सिंह की चित्ता. कोणाचा आहे बसणार? तर विद्यार्थी मित्र, हे या ठिकाणी चित्ता हा जो प्राणी आहे, ओके, चित्त्याचं हे अधिवास स्थान असणार आहे. ओके, बघा, वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प काय, चित्ता या प्राण्याचे हे अधिवास स्थान असणार आहे. याचं स्पष्टीकरण समजूया विद्यार्थी मित्र. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. IMP प्रश्न आहे. पोलीस भरतीला आगामी परीक्षेमध्ये देखील हा विचारला जाण्याची शक्यता आहे. ओके, पहा काय आहे, तर आफ्रिकेतून कुनो राष्ट्रीय उद्यानात काय चित्त्यांचं यशस्वी स्थलांतरण केल्यानंतर हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला. यामध्ये काय, हे अभयारण्य मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील नौरदेही येथे या ठिकाणी. ओके, मध्य प्रदेशमधील सागर जो जिल्हा आहे, या जिल्ह्यातील नौरदेही या ठिकाणी हे अभयारण्य आहे आणि हे मध्य प्रदेशातील तिसरे चित्त्यांचे अधिवास असणार आहे. ओके, यापूर्वी 2 ठिकाणी आहे, हे तिसरं या ठिकाणी असणार आहे. ते कोणतं, तर वीरांगना दुर्गादेवी व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी हा तिसरा असणार आहे. ओके, चलो. यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती आरोग्य योजना, ओके, खालीलपैकी कोणती आरोग्य योजना ही जगातील प्रथम क्रमांकाची आरोग्य योजना बनली आहे? ओके, बघा विद्यार्थी मित्र, IMP म्हणून हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करू शकता. बघा, जगातील प्रथम क्रमांकाची आरोग्य योजना म्हटलेला आहे. कोणती योजना आहे बरं? दीनदयाळ उपाध्याय योजना, धन्वंतरी योजना, संजीवनी योजना की आयुष्यमान भारत योजना? तर विद्यार्थी मित्र, आयुष्यमान भारत योजना जी आहे ही जगातील प्रथम क्रमांकाची, ओके, जगातील फर्स्ट रँक वर असणारी, जगातील प्रथम क्रमांकाची आरोग्य योजना बनली आहे. ओके, पहा आता त्याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. आयुष्यमान भारत ही योजना जगातील प्रथम क्रमांकाची आरोग्य योजना बनलेली आहे. यामध्ये बघा, या योजनेमध्ये 12 कोटीपेक्षा अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. सुरुवात कधी झाली, तर 2018 पासून या ठिकाणी या योजनेची सुरुवात झाली होती. प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीय आरोग्याची काळजी घेणाऱ्या प्रणालीमध्ये हस्तक्षेप करणे, प्रतिबंधात्मक किंवा प्रोत्साहनात्मक अशा दोन्ही आरोग्यांना संरक्षण देणे आणि हेल्थ केअरला समग्रपणे संबोधित करण्यासाठी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. ओके, चलो. यानंतर पुढचा प्रश्न बघा काय होता विद्यार्थी मित्र. स्वच्छ सर्वेक्षण अहवाल, ओके, स्वच्छ सर्वेक्षण अहवाल 2025 नुसार भारतातील सर्वात घाणेरडे शहर कोणते आहे? आता बघा विद्यार्थी मित्र, पॅटर्न समजून घ्या. मागच्या वेळेस आपल्याला काय विचारलं होतं बरं? कालच्या शिफ्ट मध्ये सर्वात स्वच्छ विचारलं होतं. ओके, स्वच्छ. आज काय विचारलं? आज घाणेरडं विचारलं. आज काय विचारलं? आज घाणेरडं विचारलं आजच्या शिफ्ट मध्ये. तर बघा या ठिकाणी रिलेटेड क्वेश्चन्स येतात, त्यामुळे सर्वांनी जुने देखील व्हिडिओज बघणं खूप महत्वाचं आहे. ज्यांची परीक्षा बाकी आहे त्यांनी यापूर्वीचे व्हिडिओज बघून घ्या. नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. बघा, सर्वात घाणेरडे शहर कोणतं आहे मग? मदुराई, लुधियाना, चेन्नई की रांची? तर सर्वात घाणेरडे ठरलेला आहे विद्यार्थी मित्र, ते म्हणजे मदुराई. ओके, मदुराई हे देशातील सर्वात घाणेरडं शहर ठरलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. स्वच्छ सर्वेक्षण 2025 अहवालानुसार मदुराई हे भारतातील सर्वात घाणेरडे शहर ठरले आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती कोणतं आहे? दुसऱ्या क्रमांकावरती आहे लुधियाना, चेन्नई, रांची आणि बेंगळुरू यांचा क्रमांक लागतो, जे दर्शवते की अनेक मोठी शहरे ही घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता मानांकनामध्ये अपयशी ठरली. आता बघा, बेंगळुरू, रांची, चेन्नई ही खूप मोठी शहरे आहे, मात्र ही कचरा व्यवस्थापनामध्ये स्वच्छतेचे जे मानांकन आहे ती राखण्यामध्ये त्या ठिकाणी अयशस्वी ठरलेली आहेत. ओके, बघा या ठिकाणी घाणेरडी विचारली. आता स्वच्छ एक वेळ बघून घेऊया कोणती होती. बघा, 2025च्या स्वच्छ सर्वेक्षणानुसार इंदोर हे मध्य प्रदेशातील सलग 8व्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आहे. यासोबतच दुसरी क्रमांकावरती कोणता आहे? सुरत गुजरात मधील. त्यानंतर नवी मुंबई महाराष्ट्र ही शहरे देखील स्वच्छतेच्या यादीत अव्वल स्थानावर आहे, ज्यात इंदोरने मिलियन प्लस सिटीज, ओके, 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येची श्रेणी आहे, या श्रेणीमध्ये आपले वर्चस्व कायम राखले आहे. ओके, आणि मागील 8 वर्षापासून हा प्रथम क्रमांकावरती येत आहे. बघा विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच रेल्वे भरती संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. सोबतच जर या प्रश्नांची तुम्हाला ही स्पष्टीकरणावाली PDF डाउनलोड करायची असेल तर ही PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे,
किंवा मला कमेंटमध्ये तुम्ही PDF मेसेज करायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करून दिल्या जाईल. ओके, चलो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच.